मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की आपण एक कमी दाबाचं क्षेत्र लवकरच तयार होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आणि ते कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या दरम्यान तयार झालेलं आहे. त्याचा पुढचा प्रवास कसा होईल किंवा काय हे आपल्याला बघायचं आहे, परंतु त्यापूर्वी एक सूचना मला असं करायचं आहे की आपण हवामान अंदाज बघत असताना ऐकत असताना मॉडेलचे अंदाज एलिनोच्या वर्षामध्ये अतिशय कमी म्हणजे 10 मी म्हणतो की 50% सुद्धा जुळत नाही आहेत. त्यामुळे अगदी मॉडेलमध्ये दाखवलंय तेच वातावरण प्रत्यक्षात येईल असं काही सांगता येत नाही. शिवाय दुसरी गोष्ट अख्ख्या जूनमध्ये केवळ 57% पाऊस पडलेला आहे. म्हणजे खूप मोठी तूट आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि त्यामुळे आता जुलैची सुरुवात जरी चांगली झाली असली, काही भागामध्ये चांगला पाऊस झालेला असला, तरी सर्वदूर महाराष्ट्रामध्ये तो पाऊस पडत नाही, पॅचेसमध्ये पाऊस पडतोय. तर हवामानामध्ये असं घडलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला मला सूचित करायचं आहे की जसा मान्सून पुढे सरकतो तसा मान्सूनचा जो मान्सून ट्रप जी आहे ती वरती सरकते. आता महाराष्ट्राच्या उत्तरेकडे ही ट्रप सरकलेली आहे आणि हळूहळू ही मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये किंवा दिल्लीपर्यंत त्याचा प्रभाव वाढलेला आहे. आणि आपण जर इकडे दक्षिणेकडे बघितलं तर दक्षिणेला आपल्याला विशेष वातावरण बघायला मिळणार नाही, कारण इकडे पाऊस आपल्याला कमी बघायला झालेला दिसतोय. परंतु त्या मान्सून ट्रप बरोबर किंवा मान्सूनचा आज जो आहे, गाभा जो आहे, तिथपासून तो वरती सरकतोय. त्यामुळे आता महाराष्ट्रावरचं पावसाचं प्रमाण थोडं जरी कमी झालं असलं तरी या कमी दाबाचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडतो हे आपल्याला बघायचं आहे. आता सुरुवातीला आपण महाराष्ट्रातली सध्याची म्हणजे 2 जुलैपर्यंतची पावसाची परिस्थिती काय आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. आता परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. आपण जर समोर बघितलं तर आता सुधारणा होते. पहिली सुधारणा या ठिकाणी आपल्याला अशी दिसते की कोकणमध्ये आता 25% फक्त घट राहिलेली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात मिळून 51% घट आहे. मराठवाड्यात 33% घट आहे. विदर्भात 22% घट आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 37% म्हणजे 63% आत्ताच्या आकडेवारीनुसार पाऊस पडलेला आहे. आपल्याला पश्चिमेकडून जरी या ठिकाणी तारीख देताना आपल्याला असं दिसतंय की 1 आणि 2 तारीख एकाच ठिकाणी दगडी दाखवली असली तरी या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत आपण बघू शकतो की मोठी प्रगती या भागामध्ये मान्सूनने आज केलेली आहे आणि त्यामुळे मोठा भाग मान्सून पुढे सरकला. आता केवळ थोडा पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातचा भाग राहिलेला आहे आणि हा 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे कव्हर होईल. त्यामुळे वेळेच्या अगोदर मान्सून हा देश व्यापणार आहे. 5 तारखेला जसा मान्सून देशभर पोहोचतोय तसं सुधारणा होते पावसाच्या पर्सेंटेजमध्ये. आता बघा 33% आपल्याला केवळ घट दिसते. याचा अर्थ असा होतो की 67% पाऊस पोहोचलाय काल. हीच बाब आपल्याला 38% होती. 38 वरून डायरेक्ट तो 5% त्याच्या जवळपास प्रोग्रेस झालेला आहे. म्हणजे एका दिवसात 5% घट कमी झालेली आहे. आता आपण जर पावसाच्या परिस्थितीवर प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की तुम्ही अंदाज सांगता, मॉडेलमध्ये पाऊस दाखवला जातो, पण खरंच पाऊस पडतो का हो? मी बरेच व्हॉट्सअप ग्रुप हे सध्या ओपन ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी मी काही प्रतिक्रिया देत नाही, परंतु मी त्या ठिकाणच्या प्रत्येक प्रतिक्रिया वाचत असतो. मी त्यावर काही रिॲक्शन देत नाही, परंतु एखाद ठिकाणी मला जर खटकलं तरच मी त्या व्यक्तीला रिमूव्ह करून टाकतो. परंतु परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे. त्यांना त्यांच्या शेतात पडणारा पाऊस हवा आहे, त्यामुळे त्या उदासीनतेला आपण रोखू शकत नाहीत. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की गेल्या 48 तासामध्ये महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. विदर्भामध्ये सुद्धा आज खूप चांगला पाऊस झालेला आहे. मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाने हजेरी लावलेली आहे. पण या भागामध्ये पावसाचं खूप प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे या ठिकाणची जवळपास आपण त्याला
या ठिकाणापर्यंत जोडू शकतो आणि या ठिकाणा कमी असलेल्या पावसाच्या विभागातून ज्या प्रतिक्रिया आहेत त्या निगेटिव्ह आहेत. त्याचं कारण असं की या ठिकाणी पाऊस पडतच नाही आणि याच भागाला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. सह्याद्रीच्या उंच रांगांच्या पश्चिमेकडून पाऊस पडतो, पूर्वेकडून पडत नाही आणि हे एल निनोच्या वर्षामध्ये या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील असते. आपल्याला CFS मॉडेल असं दाखवतंय की विदर्भामध्ये आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढणार आहे या आठवड्यामध्ये. मात्र हा जो मधला भाग आहे या ठिकाणी मात्र पाऊस कमी राहणार आहे. त्यामुळे जरी वादळी प्रणाली विकसित झाली तरी त्याचा फायदा हा मधल्या भागाला म्हणजे पर्जन्यछायेच्या प्रदेशाला फारसा होणार नाही. मॉडेल जरी पाऊस सांगत असले तरी त्या प्रमाणात पाऊस पडत नाही हे आम्हाला माहिती आहे, परंतु मॉडेलमध्ये जे दाखवलं आहे ते सांगणं आमचं काम आहे. आपण या ठिकाणी विदर्भामध्ये उद्या पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता बघतो. कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण अधिक राहील, परंतु उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि नाशिक पूर्व, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व आणि सोलापूर, धाराशिव, लातूरमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. या ठिकाणी तुरळक पाऊस होईल, परंतु पावसाचं प्रमाण कमी. थोडं सोलापूर, लातूर, कोल्हापूरमध्ये उद्या थोडं वातावरण पोषक असू शकतं. मात्र हा JFSचा अंदाज आहे. JFSने थोडं मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ असं पावसाचं प्रमाण आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये 4 तारखेला बऱ्याच भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्राचे काही जिल्हे आहेत, यामध्ये खास करून नाशिकचा काही भाग आहे, अहिल्यानगरचा भाग आहे, पुण्याचा उत्तर भाग आहे, पश्चिम भाग आहे, त्यानंतर साताराचा पश्चिम भाग आहे आणि उत्तर कोकण म्हणजेच पालघर, ठाणे आणि रायगड या काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण बघतो अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आता आपल्याला चिंता जी आहे ना ती कमी दाबाचा प्रभाव कोणत्या जिल्ह्यांवर पडणार आहे. इथे आपल्याला असं दिसतंय की छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर थोडा अहिल्यानगरच्या उत्तरेकडील काही भागामध्ये किंवा पश्चिमेकडील काही भागामध्ये या कमी दाबाचा प्रभाव 5 तारखेला असू शकतो असा अंदाज आहे. मॉडेलमध्ये पाऊस दाखवला जातोय, परंतु पाऊस पडत नाही ही सत्य परिस्थिती आहे. परंतु 50% तरी मॉडेलनुसार पाऊस पडणं अपेक्षित आहे. आपण या ठिकाणी बघतो की संपूर्ण म्हणजे या भागाला सोडलं तर पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचा काही भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात संपूर्ण कोकणामध्ये पावसाची मोठी शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात उद्या पावसाची शक्यता ECMW मॉडेलने दाखवली. विदर्भात प्रमाण जास्त असेल आणि थोडं सामान्य प्रमाण मराठवाड्यातही असण्याची शक्यता आहे. मी पुन्हा वाक्य वापरतो, एल निनोच्या वर्षामध्ये कुठल्याही मॉडेलचे अंदाज हे 40 ते 50%च येतात, 100% येत नाहीत. भारतीय हवामान खात्याने जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात दाखवलं आहे त्याचा प्रवास या ठिकाणी 4 तारखेला विदर्भातून वरती होणार आहे. त्यामुळे या पट्ट्यात त्याचा प्रभाव जर राहिला तर या ठिकाणी मी अतिवृष्टी, मुसळधार असं जे व्हिडिओ बनवतोय त्या पाठीमागचा हा उद्देश आहे. परंतु तशा पद्धतीने पावसाचं वातावरण तयार होत नाही. मात्र उद्या आणि 4 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगलं पावसाळी वातावरण राहणं अपेक्षित आहे. कारण आपल्याला या एल निनोच्या वर्षात संकटमय परिस्थितीत आपल्या नद्यांना पाणी आलं पाहिजे, तलावांमध्ये पाणी आलं पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे अंदाज अतिशय महत्त्वाचे आहेत. मी अनेक वर्षाच्या अनुभवानुसार ECMW मॉडेलवर अधिक विश्वास करतो
आणि या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये 5 तारखेला तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राचा एकही जिल्हा असा दाखवलेला नाही जिथे पाऊस होणार नाही. तुम्ही अगदी उत्तर महाराष्ट्र बघा, विदर्भ बघा, मराठवाडा बघा. समजा इथे थोडं कमी पाऊस दाखवलाय, इथं थोडा कमी पाऊस दाखवलाय, या भागात थोडा कमी पाऊस आहे, पण याचा अर्थ बाकी ठिकाणी अतिवृष्टी दाखवलेली आहे, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण दाखवलंय. या समोरची जी प्रतिमा आहे यामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे आपण एकदम बेसावध राहून चालणार नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते काही ठिकाणी, त्यामुळे आपल्याला काळजी घेतली पाहिजे. पण कमी दाबाचं क्षेत्र जर या ठिकाणी बघितलं तर ते महाराष्ट्राच्या दिशेने येणं अपेक्षित आहे आणि त्याने जर महाराष्ट्रावर 4-5 तारखेला प्रभाव टाकला तर महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल. परंतु परिस्थिती अशी आहे, कारण या अंदाजाला दुसरी बाजू आहे. मान्सून पूर्ण भारतात पोहोचलेला आहे आणि जेव्हा मान्सून पूर्ण भारतात पोहोचलेला असतो तेव्हा बऱ्याचदा जुलै महिन्यातले जे कमी दाब असतात ते ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असे उत्तरेला सरकतात राजस्थानकडे. ते महाराष्ट्रावर सरकत नाहीत. त्यामुळे आता इथे मात्र आपल्याला मॉडेल सगळे ते महाराष्ट्रावर दाखवत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडेल हे आपल्याला बघावं लागेल. आता कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरींचं वातावरण आहे आणि त्या पद्धतीचा पाऊस कोकण किनारपट्टीमध्ये होतोय. बाकी ठिकाणी पॅचेसमध्ये थोडे थोडे आता ज्या ज्या ठिकाणी वातावरण दाखवले त्या ठिकाणी हलक्या सरी होत आहेत. म्हणजे पाऊस होत नाही असं नाही. आणि मी परत परत सांगतोय की हे वर्ष पर्जन्यछायेच्या प्रदेशासाठी थोडं तापदायक ठरणार आहे. पण बघतो की आज रात्री देखील उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण म्हणजे नाशिक पश्चिम, थोडं धुळ्याकडे सकाळपासूनच वातावरण जोरदार राहणार आहे. कारण या कमी दाबाकडे या ठिकाणी जो कमी दाब आहे या कमी दाबाकडे या ठिकाणाहून वारे खेचले जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय. मान्सून वरती सरकल्यामुळे थोडी भीती, हे वातावरण थोडं गुजरात आणि मध्य प्रदेशवर अधिक प्रभावी राहू शकतं असा अंदाज आहे आणि त्यामुळे या दक्षिणी पट्ट्यात याचा प्रभाव कमी राहू शकतो. उद्या कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता वाढणार आहे. 3 तारखेला रात्री देखील उत्तर महाराष्ट्र, नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अगदी पुणे पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अगदी बुलढाणा, अकोला, अमरावती या भागापर्यंत आणि इकडे चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत हे वातावरण असणार आहे. शेवटी कमीदाब आहे आणि कमीदाब कोणत्याही दिशेने जाऊ शकतो, कमजोर होऊ शकतो, विरून जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्या शक्यतांवर आपण आता यावर्षी तयारी ठेवायची. आपल्याला 4 तारखेला रात्री धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम भागात मोठ्या पावसाचं चित्र दाखवलं जात आहे, आपण बघतो. आणि या दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होईल. बीडपर्यंत, अगदी अहिल्यानगरपर्यंत पावसाची शक्यता चांगली दाखवण्यात आलेली आहे. आपण बघतोय एक पहिल्यांदा तीव्र पावसाचं वातावरण आपल्याला 5 तारखेला आणि 6 तारखेला दाखवलं जात आहे. परंतु हे वातावरण असंच राहील का याची शाश्वती नाही. परंतु जर हे वातावरण अशाच पद्धतीने तयार झालं तर मात्र अतिवृष्टी अटळ आहे. मात्र जर हे वातावरण विरून गेलं तर अंदाज बदलू शकतात. साधारण हे वातावरण 7 तारखेपर्यंत प्रभावी राहील आणि 8 तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव हा मध्य प्रदेशकडे जाऊन संपून जाईल असं दिसतंय. त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे आपल्याला जो काही आता उद्यापासून 3, 4, 5, 6 आणि 7 तारखेपर्यंत
काय घडतंय हे आपला आता या वर्षीच्या वातावरणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.